जिजाऊ विकास पार्टीच्या प्रचाराने शहापुरात धरला जोर। शहापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार रंगात आला असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे। चौक सभा, जाहीर प्रचार सभा आणि भेटीगाठींवर उमेदवार भर देत आहेत। उमेदवार विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेत असून मतदारांना आपला अजेंडा पटवून देत आहेत। 135 शहापूर विधानसभा मतदारसंघ जिजाऊ विकास पार्टीच्या अधिकृत उमेदवार असलेल्या रंजना उगडा यांच्या प्रचाराने देखील शहापुरात जोर धरला आहे। जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कामाच्या बळावर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत जिजाऊचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांनी आपले प्राबल्य दाखवले होते। शहापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांना लक्षवेधी मते पडली होती। विधानसभेत जनतेने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि जिजाऊचे सामाजिक काम यामुळे निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पार्टीला लोकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे। आज मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी शहापूर तालुक्यातील गोटेघर, बोरशेती, कळंबे, वाफे गोटेघर, सापगाव, शेरेपाडा, शिवनेरी, मानगाव, धसई यांसारख्या विविध गावांत जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार रंजना उगडा यांचा प्रचार दौरा पार पडला। अनेक गावांतून जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना काळूराम उगडा यांना लोकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। तर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे देखील प्रचारात केंद्रस्थानी असल्याने त्यांचा देखील मतदारांवर प्रभाव पडत असल्याचं पाहायला मिळतंय। शिलाई मशीन हे चिन्ह घेऊन जिजाऊ विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवार रंजना काळूराम उगडा या 135 अनुसूचित जमाती शहापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत। एक उच्च शिक्षित आणि सुशिक्षित उमेदवार जर आमदार म्हणून शहापूरला लाभला तर शहापूरचा कायापालट नक्कीच होईल असा विश्वास शहापूरकर व्यक्त करताना दिसत आहेत। तर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की सर्वसामान्य लोकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचे प्रश्न सोडवणारी जिजाऊ आहे। आमचे आतापर्यंतचे कार्य जनतेला माहिती आहे, त्यामुळे जनता आम्हाला नक्कीच कौल देईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। मुंबई डेडलाईन 24 शहापूर। महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन www.mumbaideadline24.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। त्याचबरोबर युट्यूबवरती जाऊन मुंबई डेडलाईन 24 हे चॅनेल सर्च करा। सबस्क्राईब हे बटन दाबा। आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।